आपल्यासोबत आहेत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे साहेब. आपण त्यांच्याशी काही चर्चा करणार आहोत. राजसाहेब ठाकरेंची आज सभा झाली या ठिकाणी. 80च्या सालामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं एक भाषण होतं. जसे ते एकवटले आहेत तसं तर तुम्ही सुद्धा एकवटला आहे. स्टेजवरती तुम्ही बसला होतात, काय भावना होत्या या क्षणी? पुणेकरांच्या मनातली भावना आदरणीय राजसाहेबांनी या ठिकाणी मांडली आणि आज त्यांच्या भाषणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची निश्चित आठवण ही झाली. राजसाहेबांनी आज त्यांच्या भाषणामध्ये पुण्याच्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात सुद्धा बोलले आणि हिंदुत्वाची कास जी बाळासाहेबांची होती ती आज राजसाहेबांनी पकडली. मला असं वाटतं की पुणेकरांच्या मनाला, पुणेकरांच्या हृदयाला खऱ्या अर्थाने साथ घातली ती आजच्या राजसाहेबांच्या सभेने आणि मुरली अण्णांच्या विजयावरती खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होईल अशी आजची राजसाहेबांची सभा झाली. राम मंदिराच्या आंदोलनामध्ये आपण सुद्धा अग्रणीवरती होतात. आम्ही आपले फोटोसुद्धा पाहिलेले आहेत. साधारणतः राजसाहेब ज्यावेळेस कारसेवकांचा विषय बोलतात तो एकदम जिव्हाळ्याचा असतो. त्यामुळे त्या क्षणी तुमच्या मनात काय भावना होत्या? निश्चित मला असं वाटतं की तमाम हिंदूंच्या भावना आहेत की प्रभू श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये झालं आणि त्याचा पुनरुच्चार राजसाहेबांनी केला की मोदीजींमुळंच केवळ हे होऊ शकलं आणि त्यांनी मोदीजींना जो बिनशर्त पाठिंबा दिला तो देशातल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अभिमान वाटावा असा तो क्षण होता. मला असं वाटतं की तो मी व्हिडिओ पाहत असताना मी लाईव्ह केला होता आणि त्याला 10 लाखापेक्षा अधिक लोकांचे व्ह्यू आहेत. याचाच अर्थ असा आहे की देशातल्या तमाम जनतेला राजसाहेबांचा निर्णय मनापासून आवडला आहे आणि तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा मनापासून भावला आहे. मी राजसाहेबांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. येत्या 17 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे मुंबईत एकत्र असणार आहेत. काय त्याच्याबद्दल काय मनात चालू आहे तुमच्या सध्या? म्हणजे पूर्वी अशा अनेक सभा मुंबईमध्ये पाहायचो की अटलजी बसलेत, शेजारी बाळासाहेब बसलेत किंवा अडवाणीजी बसलेत, शेजारी बाळासाहेब बसलेत. तेच चित्र, तेच विराट रूप हे पाहायला मिळेल की मोदीजी बसलेत आणि त्यांच्या शेजारी राजसाहेब आहेत आणि 2 हिंदुत्ववादी नेते, 2 विकासाचं व्हिजन असणारे नेते, हे या राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे, देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे 2 नेते हे मुंबईत एकत्र येत आहेत. खऱ्या अर्थाने जनसागर लोटेल आणि जनतेला या ठिकाणी ते विजयासाठी खऱ्या अर्थाने साथ घालतील आणि मला असं वाटतं की खूप मोठं पाठबळ हे या निमित्ताने महायुतीला मिळेल. या ठिकाणी आपल्यासोबत काही मुस्लिम भगिनी आहेत. आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत. राजसाहेब ठाकरेंनी आता हिंदुत्वाचा हुंकार पण दिलेला आहे आणि सोबतच सुजान मुस्लिमांबद्दल सुद्धा त्यांनी कौतुकाचे शब्द वापरले आहेत. या क्षणी काय भावना आहेत तुमच्या नेमक्या? मी या क्षणी हे बोलण्यासाठी इच्छुक आहे का महायुती आणि भारतीय जनता पार्टीचे जे आपले पुणे शहराला उमेदवार दिले मुरली अण्णाजी मोहोळ, त्यांच्यासाठी जे आजची सभा महायुतीने जे सभा हे केलेली होती त्याच्यासाठी जेवढी प्रचंड गर्दी आणि पाऊस पडत असतानासुद्धा आपण जमलेले राजसाहेबांचा विचार ऐकण्यासाठी. तर मी एक मुस्लिम समाजाची महिला म्हणून आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी पुणे शहराची, पण आज त्यांचे विचार ऐकून मी त्यांना सलाम ठोकते तर त्यांनी म्हणजे जातीपातीचं राजकारण न करता मुस्लिम समाजामध्ये जे फतवे आणि जे हे करतात त्यांना भडकवत होते, त्यांनी ते सुशक्तीत आणि सुबळ मुस्लिमांचा ज्यांनी ते सगळ्यांच्या समोर जनतेसमोर जे आणलेलं आहे आणि सगळ्या पुणे शहराचे मुस्लिम समाजाचे जे चांगले याच्यातली जी लोक आहे मुरली अण्णाजी मोहोळ आपल्या इकडून भरभराटी मताधिकांनी आपले केंद्रात जाणारे आणि अबकी बार मोदी सरकार 400 बार हे आपण मोदी साहेबांनाच पंतप्रधान करणारे मुस्लिम समाजाचा सर्व पाठिंबा त्यांना आम्ही देणार. मी आज पहिल्यांदा त्यांचं भाषण ऐकलं. मला इतकं बरं वाटलं की जे गैरसमज होते भारतीय जनता पार्टीबद्दल, मोहोळबद्दल, मुस्लिम लोकांचे, ते गैरसमज दूर झाले. आज सगळे मुस्लिम त्यांना पाठिंबा देणार आहे आणि आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त मुरली अण्णांना आपले निवडून कसा आणता येईल. हे जे फतवे हे कोणी ऐकत नाही, हे फक्त शो आहे त्यांचा की फतवे काढले असे फतवे काही काढणार नाही आणि इकडचा मुस्लिमांना ऐकणार पण नाही. हे सगळे मोहोळला मतदान करतील आणि त्यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणून दिल्लीला पाठवणार म्हणजे पाठवणार.
आज जे राजसाहेबांनी भाषण केलेलं आहे तर आपण बघितलं असेल की जे आज पुण्यातले वाढती समस्या आहेत याच्यावर साहेबांनी भाष्य केलं की भविष्यात जे आपण खासदार निवडून देणार आहेत, आमदार निवडून देणार आहेत, नगरसेवक निवडून देणार आहेत त्यांनी शहराचं बसून नियोजन केलं पाहिजे. आणि जे आज शहर घुसमटते, सामान्य नागरिकाला जो प्रदूषणाचा त्रास होतोय, सामान्य नागरिकाला जो नद्या प्रदूषणाचा त्रास होतोय, वाहतुकीचा त्रास होतोय, प्रवासाचा त्रास होतोय, या सर्वातून आपण कसं मुक्त करू हे आज राजसाहेबांनी आपल्याला समजून सांगितलेलं. आणि असे खासदार आपल्या दिल्लीत गेले पाहिजेत आणि मोदीसारख्या बलाढ्य नेतृत्वाला पंतप्रधान करून देशाचं हित साधलं पाहिजे हे आज राजसाहेबांनी या सभेतून लोकांना सांगितलेलं आहे. आणि या रूपानेच मुरलीधर मोहोळ यांना आणि इथं असलेल्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. 100% मला असं वाटतं की भगवी सुनामी या ठिकाणी आता आलेली आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं की मी आता एक फतवा काढलेला आहे की तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो की असं मोहोळ उठवा की मोहोळांना डायरेक्ट दिल्लीला पाठवा. त्याच्यामुळं बाकीच्या लोकांचा फतवा मला असं वाटतं की तो लोक या ठिकाणी पुणेकर नामंजूरच करतील. काय वाटतं भाजपाचे आणि मनसेचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पहिल्यांदा कुठच्या तरी सभेसाठी पुण्यामध्ये एकत्र आले होते, त्यासाठी तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला काय वाटतं? आमच्यासारख्या कार्यकर्त्याला राजसाहेब ठाकरेंचा जो आदेश आहे तो आमच्यासाठी शिरस्त आहे. त्याच्यामुळं जे राजसाहेब आदेश देतील, जे काही सांगतील, ज्या काही घडामोडी आहेत, आम्ही गेले 17-18 वर्ष आले साहेबांबरोबर आहे, इथून देखील पुढं साहेबांबरोबरच आहे. काही राजकीय गोष्टी आहेत, काही घडामोडी आहेत ज्या साहेबांनी आत्ता मागच्या वेळेस पण सांगितल्या होत्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या दरम्यान की विधानसभेच्या तयारीला लागा. आम्ही सर्व कार्यकर्ते विधानसभेच्या तयारीला ताकदीने लागलेलो आहोत. नमस्कार. राजसाहेब नाही, मी असं नेहमी त्यांचं भाषण ऐकत असतं. म्हणजे त्यांचं भाषण फार आवडते. रोखठोक बोलतात ते, जे काय असेल ते समोरासमोर रोखठोक बोलतात, तेच मला त्यांचं जे आवडतं बरं. आणि आता या इलेक्शनमध्ये ते स्वतः इथं मग BJPला त्यांनी सपोर्ट केलेला आहे, तर BJP सीट नक्की 100% लागणार. कमीत कमी नाही ते गेले बापटसाहेब 3-3.5 लाख मतांनी निवडून आले. यंदा कमीत कमी 1 लाख 2 लाख मताचा फरक पडून 4 ते 5 लाखांनी मोहोळ साहेब निवडून येतील. आणि मोदी साहेबांनी पण ते 370 कलम हटवलेले काश्मीरमधला. तर मी आत्ता 1 महिन्यापूर्वी काश्मीरला जाऊन आलो, तर तिथं एक कार ड्रायव्हरला मी विचारलं का बा इथं 370 काढल्यानंतर काय फरक पडला. तर ते मला इथं टुरिझम कमी झालं नाही, टुरिझम वाढलं आणि टेररिस्ट कमी झालं, असं एक कार ड्रायव्हर सांगितलं मला बरं का. तर चांगला फरक पडला तिथं. काश्मीरचा कसा अनुभव काय होता तुमचा? फार चांगला अनुभव एकदम. फार सिक्युरिटी जवळ, सगळे गन मशीन घेऊन रोडवरती सगळे मिलिटरी थांबलेली, काही त्रास नाही, काय नाही, एकदम फर्स्ट क्लास आहे. राज ठाकरेंनी मोदींचा त्यावेळेला विरोध सुद्धा केला होता, परंतु त्याच कालावधीमध्ये जेव्हा 370 काढला तेव्हा अभिनंदनाचा ट्विट करणारे सुद्धा राज ठाकरेच होते. यावरती काय वाटतं? राज ठाकरे देशाकरता ते एकदम चांगलं बोलतात बरं. आता देशाकरता त्यांनी मोदी साहेबांना परत म्हणून त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आताही तुम्ही ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की मोदींसोबत माझे काही मतभेद असतील तर जरूर असतील, पण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी चांगल्याच आहेत असं बोलणारे लोक आता राजकारणात नाही आहेत. त्याबद्दल एक माणूस असं उभा राहतो, चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणतो. मग तो विरोधक असो किंवा कोणी असो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ते त्यांचं एकदम रोखठोक सगळं बोलतात, ते जे खरं तेच बोलतात. आणि ते माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब होते तेव्हापासून मी त्यांचे भाषण ऐकत असतो. ते एकदम चांगलं बोलतात, जे काय इमानदारीने बोलतात. आता तुम्ही कुटुंबियांमध्ये नातेवाईकांमध्ये जाऊन ह्याच्याबद्दल चांगला मेसेज सांगणार आहात का? साहेबांनी सांगितलं की काही सुजाण मुसलमान आहेत ज्यांना चांगलं माहिती आहे की कोणाच्या पाठीशी उभं राहायचं, कोणाच्या नाही राहायचं आहे. आणि खरं तर मुस्लिम समाजाला या ठिकाणी शिक्षणाची गरज आहे, चांगल्या उत्तम सोयी सुविधांची काही गरज आहे. त्यामुळे त्यांना यातलं खऱ्यातलं खरं आणि खोट्यातलं खोट्या गोष्टी कळायला पाहिजे. तुमच्यासारखे सुजाण मुसलमान जे असतील त्यांचं समाजाप्रती कर्तव्य आहे, याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आता मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, पुणे शहर उपाध्यक्ष पण झालो मायनॉरिटीचा. तर आता मुस्लिम आता निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक आपल्या मनाचं असतं, कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं आपल्या मनाचं असतं. पण आमचे मुस्लिम कार्यक्रम भरपूर आहेत BJPमध्ये काम करणारे, जे BJP मोदींना मानतात भरपूर. दिल्लीपासून गलीपर्यंत आहेत, असं नाही बरं का. आणि सगळे सपोर्ट, चांगला सपोर्ट काय प्रॉब्लेम नाही. आता फतवे काही काढून द्या, फतव्यावरती मला उलट राग येतो. तर कशाला फतवा काढतं, कशाला जातीयुत करतं? आपण भारतीय सर्व धर्मसमोर या मातेने राहील. आपल्या काय मुस्लिमांचे काय प्रश्न तर मोदीसमोर मांडा ना तुम्ही, मोदी साहेबांसमोर, आणि ते प्रश्न सोडून घ्या. जातीयत करून भांडण करून काय होणार आहे? आपण भारतामध्ये राहतो,
3 तलाक सारखा मुद्दा असेल त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे ॲक्शन घेतली, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही चांगलं आहे ते, काय हरकत नाही, ते एकदम चांगलं त्यांनी बोले. काय स्त्रियांना काय त्रास होता तो त्रास कमी झाला. नाहीतर पुरुष वर्ग काय 10 लग्न करायला तयार आहे, पण ते स्त्रियांना त्रास होतो ना, ते जे कायदा केलं एकदम चांगलं केलं, त्याच्याबद्दल काही शंका नाही. मग राजसाहेबांची भाषणं कधीपासून ऐकतात, त्यांच्यावरती प्रेम कधीपासून आहे तुमचं? मी लहानपणापासून ऐकतो. मी त्यांची रोखोक आहे सगळं, जे काय बोलत ते खरं बोलणार. राजसाहेबांचं भाषण मी पहिल्यांदा ऐकत नाही आहे, कारण भाषण ऐकायला सुरुवात केली तर फक्त राजसाहेबांचंच भाषण ऐकतो. आणि राजसाहेबांच्या भाषणातून एवढंच घ्यायचं आहे, ज्यांच्या पाठीमागं राजसाहेब आहेत त्याचा विजय नक्कीच होतो आणि मोहोळांचा विजय हा 100% होणार आहे. काय राजसाहेबांनी आता हिंदुत्वाची हाक दिलेली आहे. खरं तर हा सगळा बहुलभाग बघेल तर तो भाजपचा हा बालेकिल्ला आहे आणि त्याच्यानंतर मनसेचे कार्यकर्ते दोघे एकत्र आलेत. आता मनोमिलन होतं आहे का? ग्राउंडवरती परिस्थिती कशी आहे? मनोमिलन तर झालेलंच आहे, कारण महायुतीला पाठिंबा दिलेला आहे आणि इथं BJPचं वातावरण आहे. हिंदुत्वाला हाक दिलेली आहे राजसाहेबांनी आणि जास्तीत जास्त हिंदुत्व पाठीमागं राजसाहेबांचे आहेत आणि त्याच्यामुळंच हा विजय 100% होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंची आज आठवण आली का? राज ठाकरे जेव्हा भाषण करत होते आणि जसे ते एकवटले तसं तुम्ही सुद्धा एकवटा, असं बाळासाहेबांचं एक वाक्य होतं. आज राजसाहेबांनी जे फतव्याच्या विरोधात जे राजसाहेब म्हटले की आता तुम्ही सुद्धा एकवटलं पाहिजे, काय वाटतं? बाळासाहेबांची आठवण आली? नक्कीच बाळासाहेबांची आठवण आली. बाळासाहेबांचा खरा वारसा हे राजसाहेब चालतो, त्याच्यामुळे सर्व मनसैनिकाला मूळचे बाळासाहेब म्हणजेच आजचे राजसाहेब दिसतात. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की सर्व सैनिकांसाठी पूर्वीचे बाळासाहेब म्हणजे आजचे राजसाहेब ठाकरेच आहेत आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातले अनेक मराठी सैनिक राजसाहेबांच्या सभांसाठी उपस्थित राहत असतात आणि त्यांचा आदेश शिरसावंत मानत असतात.